नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. आता नाम मुखाला येणं सोपं आहे का अवघड आहे माया हो? राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. राम म्हणणं सोपं आहे, लक्ष देऊ नाही का? राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येणं जगात एवढं अवघड काम नाही महाराज, आहे का नाही? लक्ष देऊ नाही का बरं का? राम म्हणताना काही तोंड वाकडं करायची गरज नाही, राम म्हणताना डोळे लावायची गरज नाही, राम म्हणताना थुकत बाहेर यायची गरज नाही, राम म्हणताना तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज नाही. राम नामाला स्वतंत्र चव आहे. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड काम नाही. बरं, राम मुखाला येणं किती अवघड इथल्या इथं सांगतो. इथं कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतात, हे गायक विठ्ठल विठ्ठल म्हणतात, यांच्या गळ्यातली काश्याची टाळ एकमेकावर आदळून आदळून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. हा लाकडाचा मृदंग महाराजानं वाजवल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणतो. पण कीर्तनात बसलेले माणसं म्हणत नाही नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे. विठाला विठाला सांगितल्यावर तो कोणी बी म्हणाल, हाड म्हणल्यावर तो कुत्र बी जाते. हा, सांगितल्यावर म्हणाल. बरं, नाम मुखाला येणं कदाचित सोपं, पण त्याच्यात प्रेम निर्माण होणं ही त्याच्याहीपेक्षा अवघड. प्रेम निर्माण होणं, भजन ते ओंगळ वाणी नरका जाणे चुके ना. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा भुकेला. आणि या बाळापुरात कीर्तनकार गायक वादक जर येत असेल तर फक्त प्रेमाची वारी पुरी करण्यासाठी येतो महाराज, नाही तर दुसऱ्या गावचा फोन येऊ द्या मग म्हणा बोला. लक्षात आलं का? हे इथं प्रेमाची, प्रत्येकाला वाटतं बाळापूर प्रेमाचं गाव आहे, आपण गेलं पाहिजे. मग हे तुमच्या ना पाकिटासाठी येतात ना तुमच्या पैशासाठी येतात. लक्षात आलं माझं बोलणं? लक्षात ठेवा, प्रेम द्या. तपे विन दैवत आणि दिदल्या विन प्राप्त. तपाशिवाय दैवत नाही आणि दिल्याशिवाय मिळत नाही. मग गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणार आहे का? द्यायला शिका, मान द्यायला शिका, मान यायला वेळ लागत नाही. अमानी मान दो मान्य लोक स्वामी त्रिलोक दृक. भगवंत म्हणतात मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो. आणि बाळापूर हे गाव कीर्तनकाराला भजनाला वर्षभर मान देणार आहे महाराज. फक्त 7 दिवसाच्या सप्त्यासाठी बाळापुरातली माणसं संबंधात नाही आहेत. वर्षभर महाराजाला कोणत्या जरी अडचणी आल्या तर त्या अडचणीत उभं राहणारी ही सगळी तरुण मंडळी आहे. विठाला विठाला. नाम मुखाला यावं, त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. लक्ष देऊन ऐका बरं का? ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. मग तो काला आज आपल्याला मिळणार हे आपलं परमभाग्य. कमी वेळात मला तुमच्या समोर जेवढं गोकुळ उभं करता येईल मी तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. लक्ष देऊन ऐका. मथुरेचा राजा आहे कंस. त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी. ती देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण? मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. त्या वसुदेवासोबत देवकीचा विवाह करायचं ठरवलं आणि थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला. आणि दुसऱ्या दिवशी गावातून वरात निघाली. वरात कळते ना सर्वांना? हां, तेवढंच कळतं म्हणावं, बाकीचं काही कळत नाही. गावातून वरात निघाली आणि ऐन गावाच्या मधोमध वरात आली आणि त्या वरातीमध्ये एक विरजण पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोट येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगतसे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, कंसा तू मायावर भरोसा नाही का? मानी हा भरवसा बोलण्याचा. माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. ऐका, हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? कंसाच्या वृत्तीमध्ये बदल झाला. अगोदर बहिणीची आनंदानं वरात काढली, पण लगेच असं बोलल्यानंतर तलवार घेऊन अंगावर धावून गेला. महाराज असं आहे, माणसं गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जातात. मी कालच एक छान वाक्य वाचलं. एखाद्या माणसावर प्रेम केलं ना की माणूस त्याचे सगळे दोष विसरतो आणि एखाद्यासोबत जर विरोध केला ना तर त्याचा सगळा चांगुलपणा विसरतो. लक्षात आलं? डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशननुसार माणसं बदलत राहतात. माया हो, तुम्ही बोला. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना. फेकून देता. आणि तुपात माशी पडली तूप फेकून देता. मग 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 बोला. माशीला फेकता, नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता.
त्याला मक्खी चूस म्हणतात हा. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही? प्रश्न आहे माझा, उत्तर सोपं आहे. चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकायला परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकायला परवडतं. लोक माशीला बाजूला फेकतात आणि म्हणतात पाणी मार, काय होत नाही, मार पाणी मार, पाणी मार. चहात बी पाणी मारून पी, हॉटेलीवाल्याचं नुकसान कोण करतो? हे वातावरणानुसार माणसाचा बदल नाही. अंगावर धावून गेला तलवार घेऊन, पण वसुदेवानं हात तो धरीला. घेऊन या खडग, खडग म्हणजे तलवार. माराया धावला हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला म्हणे वेड्या, ही तुझी बहीण आहे. बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल ना, माझ्याकडे लक्ष द्या बरं का. वसुदेवानं कंसाला समजावून सांगितलं. समजून सांगण्याच्या पद्धती आहेत गुरुजी, साम दाम दंड भेद. पाकिस्तान जिस भाषा में समझे उस भाषा में प्रत्युत्तर देना चाहिए भाई और बहनों. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. टिट फॉर टॅट, जशाच तसं आहे की नाही, जशाच तसं उत्तर असतं का नाही. मग आता याला समजून सांगायचं, मग समजून सांगण्याच्या पद्धती आहे. वसुदेवाने विचार केला, कंसापुढं आपल्या ताकदीचा निभाव लागत नाही, मग आपण युक्तिवाद केला पाहिजे. काय युक्तिवाद केला आहे बहिणी वेड्या? तू राजा आहे. काय सांगितलं? अरे राजा आहे तू, आणि राजानं स्त्रीवर अत्याचार करू नये हा पहिला मुद्दा आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सुभेदाराची सून बोळवण करून पाठवली, ही आपली संस्कृती आहे. राजानं स्त्रीवर अत्याचार करू नये हा पहिला मुद्दा आहे. आणि ही तर तुझी बहीण आहे ना, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल ना. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. 4 प्रश्न आहे बघा. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. 4 उत्तर आहे का. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. महाराज, काजळापेक्षा काळा कलंक असतो हा, लक्षात ठेवा. आणि क्रोध, मी छान वाक्य वाचलं किशोर महाराज. क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं. जोपर्यंत वादळ चालू आहे तोपर्यंत किती नुकसान होणार आहे याची जाणीव नसते, आणि राग आहे तोपर्यंत किती नुकसान होणार आहे याची जाणीव नसते. महाराज, ते शांत झाल्यावर कळतं. कलंक काजळापेक्षा काळी असते बरं का. म्हणून एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. कलंकित होऊन मरू नका, जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. इज्जत टिकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं. पैसा येईल, इज्जत पुन्हा येत नाही. महाराज, विठाला 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 विठाला. अरे बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल, बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला. मग काय, मग समजावून सांगितलं. म्हणे हे बघ, हिच्यापासून भीती नाही ना. म्हण नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. मग असं कर ना, दोघाला बंदी शाळेत ठेव, जे मुलं होतील ते मुलं मी तुला आणून देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली. दोघाला बंदी शाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला. ऐका, वसुदेवानं तो मुलगा कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागज मुलाकडं पाहिलं, दया आली. अरे मला 8वा मारणार आहे, या पहिल्याला मारून काय करायचं, लक्ष द्या बरं का. परत घेऊन जायला सांगितलं. पण ही गोष्ट नारदाला कळाली. नारद म्हणले, ए वेड्या, कोणताही गुवाहाटीला जाऊ शकतो आणि कोणी मुख्यमंत्री होऊ शकतो, असं भ्रमात राहू नको. असं वेड्यासारखं भ्रमात राहतो. अरे कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो. पुण्य सारा वया बेटे देव ऋषी, वदी बाळ काशी ठेवू नको. मुलाला मारून टाकायला सांगितलं. गरगर फिरवलं, शेळीवर आपटलं, मारलं. असं एक नाही. होताची प्रसूत नेवोनिया देत, साही मारीत दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसान मारले. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख पडला प्रकाश बंदीशाळेमध्ये, बंदीशाळेत लख प्रकाश पडला. आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल. भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा, माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठं न्या. नंदाच्या घराला मज ने गोकुळाला, मज ने गोकुळाला. घराला घेऊन जा. ऐका बरं, माझ्याकडे लक्ष द्या.
मला नंदाच्या घराला घेऊन जा, तिथं माया जन्माला आली असेल तिला इकडं घेऊन या आणि मला तिथं ठेवून द्या. किती बोलणं सोपं आहे माय, किती सोपं आहे बोलणं सांगा बरं. मला घेऊन जा, तिथं ठेवून द्या आणि तिला घेऊन इकडे या. हातापायात बेड्या, दाराला कुलप, कंसानं पहारा डबल केला. नेणं सोपं आहे का? बोलणं सोपं असतं. आता हे पावसात सप्ताह आयोजन करणं, गेल्या वर्षी सप्त्यात बसायला माझ्या कीर्तनात पाऊस आला होता, बसता येत नव्हतं, म्हणून यंदा सगळ्यांना स्टेजची व्यवस्था आहे. तुमची नाही व्यवस्था घ्यावं तर खायला भेटणार नाही ना, बरोबर आहे का नाही? मग असं म्हणता येईल आपल्याला, काय सप्ताह, काय गायक, काय बसायला स्टेज, एकदम ओके. लक्षात आलं का? आता पहिला सप्ताह आहे बाबा महाराष्ट्रातला, बसायला बी स्टेज आहे का? एकदा जोरदार पोरांसाठी टाळ्या वाजवा, जोरदार. वा, मला सांगा, बोलणं आता हे नियोजन करणं सोपं आहे का? नाही, बोलणं सोपं आहे. याच्यात चुका काढणं बी सोपं आहे. महाराज येऊ नव्हता पाहिजे, गायक तेव नव्हता पाहिजे, माईकवाला येऊ नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तू या घरी, पुन्हा येऊ नको इकडं. काय चौकशा करतात माणसं. आता हे नियोजन करतात, सोपं आहे का महाराज सांगा? म्हणून एक सांगेल मी तुम्हाला, बघा, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही ना त्याचं आयुष्य फक्त चुका काढण्यात जात असतं महाराज. हे असं नव्हतं पाहिजे म्हणण्याला, कसं असतं करून दाखवलं पाहिजे. असं नव्हतं म्हणणारे नव्हतं पाहिजे म्हणायला खूप आहे, मग कसं असतं करून दाखव, तू पुढं वय, बरोबर आहे ना? सोपं नाही, बोलणं सोपं आहे. वसुदेवानं सांगितलं तुम्हाला नेणं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. भगवंतानं गर्भामध्ये प्रवेश केला आणि ऐका, स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. आपल्याला सुद्धा देवाचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी हातवर करून टाळी वाजवायची. हातवर करा, थांबा थांबा थांबा, हातवर सर्व, महिला पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल फिमेल, बाय माणसं, गडी माणसं, सर्वांनी करा. हां, स्वागतम कृष्ण, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. भगवंताची गर्भस्तुती करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता? ऐका, श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. ए बाळा थांब माय, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती असे रक्षपाळ, तेम्या मोहिले सकळ, द्वारपाळ झोपी गेले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले, वहा क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. तुम्ही चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन में रात हो गई. त्याला गाण्याचा ढंग आहे, शब्दाकडे लक्ष द्या.
खुल गए ताले सोए थे रखवाले, ते हाथों में बर्चियां भाले, वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले। वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घन शाम को लिटाया था। बादल छाए उमड़ाए बरसात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। था बंदी खाना जन्म लिए कान्हा, था पर का जमाना पुराना, वो ताले लगाना वो पैरे लगाना, वो कंस का जुल्म डाना। उस रात का दृश्य भयंकर था, उस कंस को मरने का डर था घन घोर अंधेरा कैसी रात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। करामात म्हणजे चमत्कार, हिंदीमध्ये त्याला करामात म्हणतात. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं, गोकुळात घेऊन आले. ऐका, माया जन्माला आली होती गोकुळात, त्या मायेला घेऊन भगवंताला तिथं ठेवलं, मायेला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहिजे. जी बाळंतपण करणारी असते ना, ती रोज जागा राहायची बघा. तिला आमच्या गावाकडं दायन म्हणतात, तुमच्या इथं आढळण दायनच ना. ती रोज जागा राहायची, पण आज तिला झोप लागली. पाहते तर काय यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. आणि बायांचं असं असतंच आहे का नाही, त्याला एखादी गोष्ट कळावी. त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत म्हणशील कोणाला, तू म्हणून म्हणते ना, अख्ख्या बाळापूरला इस्तू लावतीन, उरलेला गांधीलीत नेऊन टाकते. जगातली 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल आहे का. ती पळतच गेली, बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल छोरी का भयो. वृंदावनातली भाषा आहे. आता महाराज राहिले, निवृत्ती महाराज राहिले, मी पण राहिलेलो आहे की. अरे बोल छोरी का भयो. बोले बाबा कछु ना भयो. अरे कछु ना भयो तो काहे बाबा बाबा रटलं, गाय घुम रही आहे. काय झालं नाही मग तुला बाबा बाबा म्हणून ओरडायला काय झालं. ती म्हणे बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. गवळण हा गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदे. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एक पुढे वडदाडी सुंट वडे. एक धावी एक पुढे शिवाजी सुंट वडे. एक धावे एक पुढे माटी ताटी सुंट वडे. एक धावी एक पुढे शिवाजी सुंट वडे. वान भरोनिया ताटी नंद घरी झाली दाटी. वाण भरोनिया पाटी नंद घरी झाली दाटी. सोयीची गलबल झाली दासी धनी हे लगाली. सोयीची गलबल हे झाली. दासी जणी हे लगाली. गवळण 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 सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला. झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. बोला माया एक धावी. तुम्हाला पाठ आहे नाही मग बोला एक धावी. जरा जोरात बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोला आता आहे का ना. एक धावी वाटी ताटी सुंट वडे. वान भरोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी सुईनीची. बोला गलबल झाली दाशी जणी हेल घाली. हेल घालणं माहिती आहे तुम्हाला नाही. तेल घालणं माहिती आहे का. त्याच्यात आमचा हात कोण धरावा म्हणा महाराज आहे का नाही. दाशी जणी हेल घाली. लक्ष देऊन आहे का. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये आहे. त्या आनंदाला आज पारावार राहिला नाही. म्हणतात ना
सुनिए गोकुल नगरिया आजा आजा सावरिया सुनिए गोकुल नगरिया आजा आजा सावरिया वृंदावन के तुम हो राजा भक्तों को अब दरस दिखा जा आके बजा जा मुरलिया आजा आजा सावरिया सुनिए गोकुल नगरिया आजा आजा सावरिया. आजपर्यंत गोकुळ सुनं सुनं वाटत होतं. आज गोकुळातल्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्या आनंदात तुकाराम महाराज सामील होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराजानं तो आनंद डोळ्यानं पाहिला आणि गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा हो अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी हे अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी घरी गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. तुकाराम महाराजानं तो आनंदाच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला. गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. का एवढं सुख झालं होतं गोकुळामध्ये? कारण सुखाचं प्रागट्य झालं होतं. नंदघर आनंद भयो जे कन्हैया लाल की आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या वेदाभद्र विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सतघन चितघन आनंद घन असणारा परमात्मा आहे. सुखरूप आहे सा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा. तो सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. महाराज भगवंत सुखाचं स्वरूपच आहे ना. आणि सुखाचं प्रागट्य झाल्यावर तिथं दुःख राहण्याचं काय कारण आहे? गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. किती आनंद किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. थोडा हसू घालात नाचू गावताला पैंजन थर थरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. लक्षात ठेवा ज्या पक्षातून निवडून आले त्याच पक्षात राहण्याचे प्रयत्न करा. लक्ष मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला. एवढा आनंद गोकुळामध्ये झाला महाराज त्या आनंदाला पारावार राहिला नाही. आज सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे का नाही? होय माया हो आनंद आहे का नाही? आज कशाचा? वर्षभर या महाराज लोकांचं थोबाड पाहायचं काम नाही बाबा आहे का? झाला सप्ताह आता पुढच्या वर्षी बघू. बरोबर आहे का नाही? काहीला सप्ताह सुरू राहावा यात आनंद तर काहीला आज आनंद होईल. 8 दिवस झाले पंक्तीचं खाऊन चव गेली तोंडात. सप्त्यामुळं मेळ बस ना काही
आज काला झाला की मोकळे काही माणसं आहे का नाही. काहीला सप्ताह सुरू राहावा यात आनंद, तर काहीला काला झाला की आनंद. पण गोकुळातल्या आनंदाचं कारण काही वेगळं होतं आहे का. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये झाला. गवळणी जायच्या मुलाला पहिचान बाहेर येऊन चर्चा करायच्या, काय सुंदर पोरग आहे, काय सुंदर पोरग आहे. ऐका, ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले तो देव कमी सुंदर असेल का. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. गवळणी जायच्या मुलाला पहिचान बाहेर येऊन चर्चा करायच्या. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन बघावं आहे का नाही. कुणाला वाटतं आता पोरं गेले बघा. बरं, बाळणपणाच्या टायमाला महिला कधी बी जाऊ शकतात, पुरुषांना जाता येतं का. पोरं जायला गेले, गवळणी म्हणला पळा तुमचं काम नाही. तर पोरं रुसले, नंद बाबाकडे आले. बाबा बाबा, पोरगा असून पोरायला पाय जमत नाही. आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही, पक्षात राहून फायदा काय. नंद बाबा म्हणले वेडे हो, अजून पक्ष माझाच विचार करत नाही आहे. अरे बाप असून मला कोण जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे. नंद बाबाला एक पोरग सल्ला देतं, बाबा तो को पतो ना है, जब लाला का पहली बार मोडो देखनो है तो सजे धज के भीतर जानो पडो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आत जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात. नंद बाबा म्हणले लाला मैं 90 साल को डोखरा मुँह को का सजाए गो तू. अरे 90 वर्षाचा माथारान माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. पोरग म्हणे बाबा तू देख तो सही में तो को ऐसो सजातो है, तू देख तो रह जाए गो. तुला असं सजवतो ना बाबा, तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रहेगो तो को जैसो सजानो है वैसो सजा. पोरानं नंद बाबाला सजवायला धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात अलंकार दिले, तोंडात पानाचा विडा दिला, मिशीला ताव दिला आणि आरसा समोर धरला. हे देवाच्या गावच्या भाषेत ऐका. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाए दियो, गले में माला डाल दियो, मुंह में पान दबाए दियो और दर्पण लेके खड़े रहेगो. देख बाबा तो को मैंने कैसे सजाए है. नंद बाबा आरशात पाहिल्यावर आश्चर्यचकितच, काय होतास तू, हाय का नाही, काय होता काय झाला. नंद बाबा आरशात पाहिलं. नंद बाबा आता सुंदर दिसत होते. नंद बाबा पोराला म्हणले लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहा है. खरं सांग बरं मी आज कसा दिसायला लागलो. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातले तर म्हातारी पुढे उभं राहतं, अय आज जरा कसा दिसायला सांग बरं. नंद बाबा पोरं म्हणले बाबा सच्ची बताओ तू तो आज ऐसो लग रहा है जैसी आज ही तेरो बिया भयो है. आज तुझं लग्न झालं, नवरदेवातून तुझ्यात काही फरक नाही बाबा. नंद बाबा म्हणले अब जाऊ लाला का मोडो देखणे. आता जाऊ पोराचं तोंड पाहिला, आता जाऊ देतील ना. पोरग म्हणे ऐसे नाही चलताय बाबा, लाला का पहली बार मोडो देखनो है तो नाच गानो करके भीतर जानो पडो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असलं की नाचत नाचत आत जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले लाला सजने तक तो ठीक था बेटा, अब मैं 90 साल को बूढ़ो नाचो को कैसे. अरे 90 वर्षाचा म्हातारा देवकर महाराज मी नाचू कसं. पोरग म्हणे देख बाबा लाला का मोडो देखनो है तो नाचनो पडेगो. पोराचं तोंड पाहायचं असेल तर नाचावं लागणार आहे. नंद बाबा म्हणले मग पोरासाठी काय पण. एक हात डोक्यावर एक हात कमरेवर. जे नंदबाबानं शांताबाई गाण्यावर नाचायला सुरुवात केली. नाही 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 त्या काळी नाचण्याचं जे साधन असेल त्या साधनावर नंदबाबा नाचायला लागले. ऐका, आता नंदबाबा आज दिसतही सुंदर होते आणि नाचतही सुंदर होते. नंदबाबाच्या वयाचा एक मित्र होता. त्याला वाटलं आता याला कुणाची तरी दिष्ट लागेल, नजर लागेल. वाको किसी की नजर ना लग जाए. आता याला कुणाची नजर लागू नये म्हणून त्यानं काय केलं, त्याच्याजवळ दह्यानं भरलेला माठ होता. तो दह्यानं भरलेला माठ नंदबाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलेला शृंगार मातीमोल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंद बाबा के सिर पर उडेल दियो. नंद बाबा रागवले त्याच्यावर, क्यों बेदारी के करो धरो सब श्रृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सजत होतो, नाला काय दही टाकून नाच केलं तुला कळत नाही. ते म्हणे बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही काय. लाला का पहिली बार मोडो देखनो है तो दही में सरावूर होके भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असलं की दह्यान आंघोळ करावं लागत असते. नंद बाबा म्हणले अरे तूने तो कृपा कर दी. मग चांगलं झालं बा. नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आत जायला लागले की ब्राह्मण लोकांनी अडवलं. ब्राह्मण म्हणले बाबा पोरग तसं पाहायला जमत नाही. म्हणले काय राहिलं आता, पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करावा लागत असतो, त्याच्याशिवाय पोरग पाहायला जमत नाही. ब्राह्मणानं पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ती नः इंद्रो रथश्रवाः स्वस्ती नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला पण लावा.
हां लक्ष देऊ नका. देवावर अक्षता टाका म्हणलं की नंद बाबा फुलं टाकायचे, फुलं टाका म्हणलं की दूध टाकायचं, दूध टाका म्हणलं की तूप टाकायचं, सगळं उलटं. नंद बाबाचं मन आता पूजेत नव्हता. ब्राह्मण रागावले, बाबा ये क्या कर रहे हो? दूध की कह रहे, फूल की नाय, फूल की कह रहे, शक्कर की नाय, शक्कर की कह रहे, घी की नाय, आप क्या कर रहे हो? नंद बाबा म्हणले, ब्राह्मण देवता मारो मन आबीस पूजा पाठ में कछु ना लागे है, मारो मन तो छोरा में चलो गए है बोले. माझं मन पोरात गेलं, मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. नंद बाबा म्हणले, असं करा, मी संकल्प सोडतो, तुम्ही कर्मकांड करून घ्या ना. नंद बाबानं संकल्प सोडला आणि कर्मकांड ब्राह्मणाने करून घेतलं. नाचत नाचत नंद बाबा आत गेले, कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये झाला, त्या आनंदाला पारावार राहिला नाही. कशामुळे आनंद झाला? बाळ सर्वाला आवडेल का? अजिबात नाही. आवडावा असा माझा दुराग्रही नाही. कायला आवडेल, कायला नाही आवडेल, बरोबर. मग काय गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. यशोदे ग बाळ तुझा काना, यशोदे ग बाळ तुझा काना, यशोदे ग बाळ तुझा काना, यशोदे ग बाळ तुझा काना. कोणवर सोसू धिंगाणा, कोणवर सोसू धिंगाणा, कोणवर सोसू धिंगाणा, बाळ तुझा काना बोला. यशोदे ग बाळ तुझा काना, यशोदे ग बाळ तुझा काना. काना यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. अगं यशोदे, तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग. आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं? यशोदा माता त्यांना म्हणायचे, माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. माझे आचुडे माझे आछुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे, माझे आछुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे, माझे आछुडे बछुडे. यशोदा माता उलट त्यांना म्हणायची, माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गुजिरवाणे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे बाळापूरच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गुजिरवाणे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. माझ्या पोराचं घरानं सांगू नका. जर माझं पोरग खोडकर असल तर त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. बिनबुडाचे आरोप करू नका. पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. कळलं का तुम्हाला? पुरावा पाहिजे का नाही सांगा. पुरावा पाहिजे. यशोदा माता म्हणते पुराव्यासहित घेऊन या. एक गावात गवळण आगाव होती बघा. प्रत्येकच गावात एखादी आगाव गवळण असते. ती म्हणे, कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोरी करतो, माझ्या घरी येऊन बघ. नाही बांधून ठेवलं तर नाव बदलून ठेवल. कन्हैयाला आडवं बोलणं जमत नव्हतं. कन्हैया म्हणे, पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे, तिचा घर नंबर माहिती आहे, मोबाईल नंबर माहिती आहे, व्हॉट्सअप नंबर माहिती आहे, इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक सगळं मला माहीत. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले, दही दूध खाल्लं, ऐका आणि निघाले. जाता जाता आठवण आली, ही बांधून टाकल म्हणली होती ना. तिची वेणी घेतली, गवळ्याची दाढी, दोन्हीची गाठ मारली आणि कन्हैया निघून गेली. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या. कशामुळं? दळावं लागायचं ना. आता गवळणी नाही दळत, आता गवळी दळतात.
घेतला डबा की गिरणीवर, आहे का नाही? पूर्वीसारखं थोडं राहिलं आता, होय माय. पूर्वी पाणी भरायचं म्हणलं तरी विहिरीवर जावं लागायचं. बादलीन पाणी काढा, हांड्यात टाका, डोक्या हांडा घ्या, रांजणीत टाका, किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. त्याच्या बी पुढची सुविधा आली. नळाला बी हांडा लावायची गरज राहिली नाही, नळाला नळी लावायची, नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसात नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालती. कमी करायचं नाही, जमाना बदलला महाराज. एक परवा मला म्हणे, महाराज इथून पुढच्या पोरांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही. मला वाटलं काय भूकंप होणार आहे का काय. त्याला म्हणलं का रे? म्हणे इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालणार आहे, पदरच राहणार नाही तर सावली मिळायचा प्रश्न काय. जमाना बदलत चालला ना महाराज आता, आहे का नाही? सांगा, लक्ष देऊन आहे का बघा. ती गवळण सकाळी सकाळी उठली, तिच्या मानेला बसला झटका बसला होती. म्हणजे आव होय व म्हणलं, आव होय व शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढायला? तर गवळी म्हणतो, म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते. मास्तोनिया मातली धांगडी करशी ओढाओढी मज लागी. म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते. पाहता तर दाढीची वेणीची गाठ. म्हणे तुमचाही दोष नाही आणि माझाही दोष नाही, कोणतरी गाठ मारली. म्हणे मारू दे मारली तर पण आता सोड ना. ज्या ब्राह्मणाला बरोबर मंगलाष्टक म्हणता येत नाही त्यांना आपल्या गाठी मारल्या, सुटायल्यात का? देवान मारलेली गाठ सुटत असते का? सोडायला गेले सुटना. गवळी म्हणे मग कापून काढू, कात्री घे. कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन ये. ती म्हणे हाय का थोडी तरी अक्कल, दाढीची येणीची गाठ एकटीला कसं जाता येईल? उठा म्हणे. निघाला दिंडी 16 वरच्या मजल्यावर. कापाय गेले कापना, जाळाय गेले जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं हे कन्हैयाचं काम आहे. ते म्हणे का गं तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणले म्हणलं होतं आमच्या घरी मग बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही. ती गवळण म्हणे आता असं सोंग घेऊन गावान फिरायचं का काय? गवळी म्हणे कराय नाही घाबरली, निस्ताराय काय घाबरायचं, आता चल पुढं. तोपर्यंत कन्हैयानं सगळे गोपाळ दारात आणून उभे केले. म्हणे पोर हो, या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे. ते सोंगच होतं ना लग्नात. नवरदेव पुढं असतो, आज नवरी पुढं होती. नवरी 6 फुटाची, हे 5 फुटाची, असं चाललं बा. माझ्या मनाचं बोलत नाही. गवळण गरगर गिरक्या घेई, गवळी दाढी वर करी, प्रमाण आहे त्याला. हा वर गवळी आता किती तुटून जाईल ना एवढी वर नेल्यावर, बस आली ना आता, हाय का? दाढी वर करी. बघा लक्ष देऊन आहे का? पोरायनं हे सोंग पाहिलं, हुर्या करायला सुरुवात, पोरायनं नाचायला सुरुवात केली. पोराच्या पायानं उडाली धूळ. धूळ गेली गवळणीच्या नाकात धूळ गेल्यावर काय होतं बोला? शिंक येते. गवळणीनं आज शिकेलं का मागचा गवळी रपकन पुढं. भांडण नंदबाबाच्या दारात. एवढी गाठ सोडून दे म्हणे बा. आपण मारली नाही म्हणे. तू मारली नाही पण सोडून दे. हा तसा असन तो सोडतो. गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का? लागशील का माझ्या नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या केल्या. एक दिवस घरातच खोडी केली. आईच्या मांडीवर होते. ऐका, आईच्या मांडीवर होते. म्हणे मैया तो को एक बात पूछू? बोले पूछना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. विचार, तुला काय विचारायचं? नंदा बाबा कन्हैया म्हणले मैया सची बताओ, तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है? पूत म्हणजे पोरग. तुला दूध आवडतं का मी आवडतो? यशोदा माता म्हणते लाला ये कोई पूछवे वाली बात है, मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे है. अरे वेड्या, मला तू आवडतो, मला दूध नाही आवडत. देवानं आईची परीक्षा घेतली बरं. पातेल्यात तापायला दूध ठेवलं होतं. दुधाला इशारा केला या पातेल्याच्या बाहेर. दूध उतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं. आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं, कोणाचा आहे उचलू का? सज्जन माणसाला कळल, बाकी जायला नाही कळणार. माणसाचा स्पीड कळून येतो बघा. तेव्हा पळतच गेली यशोदा माता. दुधाचं पातीलं खाली घेतलं. आल्यावर कन्हैया म्हणले काय खोटारडी आहेस ग तू? आताच म्हणली होती मला दूध आवडत नाही, तू आवडतो, दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडं पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तू है तो नेक सो छोरो, लेकिन बातें ऐसी करो है मारे बुढ़ी की खोपड़ी गरम हुई जाए. आहे तर एवढूसा पण कधी कधी असा म्हाताऱ्या माणसासारखा बोलतो, कुणाच्या बापाला मेळ लागू देत नाही. आणि बायांना दूध जास्त आवडतं. मग तब्येत का झालं नाही माहिती आहे का? आमच्या आजीनं मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती डंगरी आता. मला वाईट म्हणणार लय दिवस जगत नाही बरं का.
मेली आता ती दुधापेक्षा बायाला साय जास्त आवडते आहे का नाही? एका बाईन मला चहा प्यायला नेलं म्हणजे चहा घेता का दूध म्हणलं दूध घेतो. तिने माझ्यासमोर कप मांडला, पातीलं धरलं आणि दूध ओतायची, मला बोलायची आणि दूध ओतायची. ती साय पुढं आली. मला वाटलं पडती 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 कशाला टोकाव आल्या बाई ना. साय तर पलीकडच्याच कडाला नेऊन घातली. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला 32च्या 32 दाते तिच्याच घरचं दूध पेत जा, नाही तर दुधाचं दही कधी होतं फू फू आणि थू त्याच्यातच. दुसरीकडे कुठे जाणार आहे? रुपया 2 रुपये शिल्लक घ्या पण फुकत जाऊ नका. कोरोना चालू आहे पहिला जाय का नाही, फुकत जाऊ नका. बघा लक्षात घ्या, दूध आवडतं अशा खोड्याकडनं यानं केल्या. एकदा तर आईला म्हणे आई मी काळा का झालो सांग. एखाद्या पोरानं जर मायला बापाला विचारलं मी काळा का झालो, काय उत्तर द्यावं? यशोदा मातेनं सांगितलं बाळा तुझा रात्री 12ला जन्म झाला. रात्री अंधार असतो, त्या अंधाराची सावली तुझ्यावर पडली म्हणून तू काळा झाला. यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया काली आंधी यारी आधी रात में तू आया. सावरा कन्हैया मेरा हो, सावरा कन्हैया मेरा काले नैनो वाला इसीलिए काला राधा क्यों गोरी. यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. भगवंत काळा आहे म्हणून बरं आहे. पांडुरंग कसा आहे? पांडुरंग कसा आहे? काळा आहे ना. काळा असून त्याच्या दर्शनाला 40 तास लागतात. मग गोरा असल्यावर किती लागले असते? म्हणून म्हणतात तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन. जब काले रंग पर भी दुनिया मर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओए 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 काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. भगवंत काळा आहे म्हणून बरं आहे की नाही. यशोदा मातेनं पाहिलं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही, आता याला ऋषी महाराज शाळेत पाठवायचं आहे की नाही. आता याला घरी ठेवायचं नाही, आता याला शाळेत पाठवायचं. मग कुठं? गोदने चारा वया जातो शारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी. कृष्ण दान मागे निर्या सोडोनी. भगवंत गायी चारायला जातात. गायी चारायला रानात गेला र माझा गोपाळ गोंगाटी बाला. गायी चारायला रानात गेला र माझा गोपाळ गोंगाटी बाला. गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ गोंगाटीवाला, माझा गोपाळ गोंगाटीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला. गायी चारायला रानात गेला र माझा गोपाळ गोंगाटीवाला. गायी चारायला रानात गेला र माझा गोपाळ गोंगाटीवाला. गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. भगवंत गायी चारायला जातात, तिथं खेळ खेळतात. हामामा भूतो तो हुंबरी अबग दुबग तिबग पोरा त्रिगुण खेळ मांडीला. सत्वगुण सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंत खेळायचंच का एकदा तुम्हाला? खेळा मग. हा अरे बापरे, असंच खेळ सगळ्यांनी खेळ खेळले महाराज आहे का नाही. आणि खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही. खांदी भार पोटी भूक काय तुमच्या प्रमाणाचे सुख आहे का नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले आता भुका लागलेल्या आपापल्या गायी वळून आणा आहे का. चला वळू गायी बैसू जेऊ एके ठाई. भाऊ केली वनवन पाय पिटी झाला शिन. सर्वांना आपापल्या गायी वळायला सांगितले. ऐका बरं, आता गोकुळ कोणतं, गायी कोणत्या, कृष्ण कोणता, गोपाळ कोणते, काला कोणता. 1 मिनिट सर्व जरा लक्ष द्या माझ्याकडे.
शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. तुका म्हणे तू राख मनेरी, म्हणून राजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा मन आहे. मग देवा ही मनरूपी गाय तुम्ही वळा. याच्यातला जीवात्मा म्हणजे गोपाळ आणि याच्यातला परमात्मा म्हणजे कृष्ण. आणि त्या जीवाचं आणि शिवाचं मिलन म्हणजे मीच देव आहे या बोधापर्यंत जाऊन पोहोचलं की तो खऱ्या स्वरूपाचा काला आहे. देव आणि मी वेगळा नाही. देव पहावया गेलो, येतानी दुसऱ्याची चप्पल घालून आलो. तेथे देवाची होणी ठेलो. हा अनुभव ज्या दिवशी येईल त्या दिवशी काला. कानोपात्रा एकदाच पांडुरंगाच्या मंदिरात गेली पण पुन्हा माघारी आली नाही. म्हणतात ना, एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य. जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी 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 जय जय सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतही नाही आणि पारही राहिला नाही. कशामुळे एवढं सुख झालं होतं त्याचं कारण बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं म्हणून आनंदल्या नर नारी. गोकुळातल्या नर नारी सर्वाला आनंद झाला. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली. आता हे तोरण म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे आणि गुढीसुद्धा आनंदाचं प्रतीक आहे. पण त्या गुढीला लोक आहे ना आता कुणीकडे नेऊन पोहोचवलं हे ज्याची त्यांनी तपासलेलं बरं आणि त्याच्यावर न बोललेलं चांगलं आहे का नाही. महाराज म्हणतात, माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायानं गुढीचं वर्णन केलेलं आहे बरं का. म्हणून गुढी हे एक आनंदाचं प्रतीक आहे. महाराज म्हणतात, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, कथा करायला लागली, गाणे गायला लागली. बरं, जे कोणी कन्हैयाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. मोहन या शब्दाचा अर्थ असा आहे, मनाचं संमोहन जो करतो त्याचं नाव मोहन आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे कृष्यती चित्तानी इति कृष्ण. जो चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण आणि जो मनाचं संमोहन करतो तो मोहन. जे कोणी देवाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे. बोलत चला, मंदिर पूर्ण झालं आपण कधी म्हणू शकतो माया हो? बोला ना, कलश बसल्यावर आहे का नाही. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही. मंदिराच्या कामा कलशू. कलशारोहणाशिवाय सदानंद गुरुजी मंदिराला पूर्णत्व नाही. तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. जसं नदीचं वाहन कुठपर्यंत असतं माया हो? जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ज्या बरोबर आहे म्हणतात त्याने प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नदीचं वाहन कुठपर्यंत? असं समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. नदी एकदा समुद्राला जाऊन मिळाली का तिथून पुढं तिला वाहण्याचं काम नाही. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक मय किंवा एक सव. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. विठाला विठाला. कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार बिनधास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो. पण आजच्या कीर्तनात काय करायचं असतं? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. गेले देवे गेले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, सागरीचे.
तारू भव सागरीचे महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ऐका, आजच्या कीर्तनात काय करायचं, भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. हा आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. बाळा हो शांत बसा. अय बाळा शांत बस, माय पिलू थोडा वेळ शांत बस. हां हुशार आहे ना तू. मांडी घाल बरं, बघा बरं. वा वा, घाला माय मांडी. हां वा वा, आता शांत बसा. हां लक्ष द्या. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. कारण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा आचार का करायचा नाही, कारण तसं राहणं आपल्याला शक्य नाही. सरळ सरळ अर्थ आहे, बरोबर आहे. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला, बोला? 16,108. आपल्या एकीनंच फासोळ्या उघड्या पाडल्या, दुसरी केल्या होतं मडसण्याचं काम आहे. बघा, देवानं केलं आपण करू शकत नाही. महाराज देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला बिडीचा चटका दिला तर आपण 3 उड्या मारू आहे की. मग देवाची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य नाही. म्हणून या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. पण कोणत्या, जे गोकुळामध्ये केलं प्रामुख्यानं त्या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा. त्या अगोदर काला शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, लक्ष देऊन ऐका बरं का. काला शब्द कसा तयार होतो आपण याच्या मुळाशी जाऊयात. आता सर आहे तिथं. काला शब्द कसा तयार होतो बघा. का अधिक आला बरोबर काला. जन्माला काला याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला. कोहम मी कोण आहे, कथमिदम मी कुठून आलो, जातम मला कुठं जायचे, कोवै करतासी विद्येते मला जन्माला येऊन काय करायचं, आहे मी कोण कोणी ये गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काय. मी ऐसा कोण करावा विचार, मी ऐसा कोण करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ऐसा कोण करावा विचार, ऐसा कोण मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. याचा फायदा याचा हा. मी ऐसा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार आपण कधीतरी करणं गरजेचं आहे बरं का. लक्ष देऊन ऐका. आणि महाराज ए बाळा हो शांत बसणार आहे. अय माय बस व माय खाली चिमणे बस बरं बाई. अय बस खाली खाली बस. हा आता बोलू नका, शांत बसा. विठाला विठाला याचा विचार करणं आपण गरजेचं आहे. तो खऱ्या पद्धतीचा काला आहे. काला 3 देहाचा होता असतो. हा सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होत असतो. हा बोलत चला. दही भाताचा खिचडी काला पहिला, हरिनामाचा खिचडी काला दुसरा, आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला हा तिसरा. भेदरहित जीवन जगता आलं पाहिजे याला म्हणायचं काला. ऐका बरं का. दही आणि लाही एकत्र केली त्याला काय म्हणायचं, काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याचं नाव काय, काला. दारून पाणी एकत्र केलं त्याचं नाव काय, कालाच का. जमला आता आहे का. ते काला नाही हा बाळा हो, ते कालवा, तो काला नाही हा. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. पण आता याच्यातलं दही सामान्य नाही आणि याच्यातली लाही सुद्धा सामान्य नाही. हे बघा 7 दिवस सप्ताह करायचा सदानंद गुरुजी, आणि 7 दिवसाच्या सप्त्यात फळ काय, दही आणि लाई. कशासाठी एवढा उठाठेव करायचा. हे का लय मागाची वस्तू आहे का हो, दही आणि लाई. बरं ह्यात जर लायाला घरी जाऊन चांगली फोडणी दिली तर सुशीला चांगला होईल ना, बरोबर आहे ना. मग ह्या लाह्या खाण्यासाठी एकमेकाच्या अंगावर का पडता. बरं 7 दिवस सप्ताह करायचा तर काही माणिक मोती हिरे असं मिळालं पाहिजे ना. नाही 7 दिवसाचा सप्ताह काय मिळणार, शेवटच्या दिवशी दही आणि लाई. मग एवढ्या सामान्य तत्वावर वारकरी संप्रदाय थांबायला तयार आहे का. याच्यातली दही सामान्य नाही आणि याच्यातलं लाही सुद्धा सामान्य नाही. माझ्याकडे लक्ष द्या. कोणतं दही आणि कोणती लाही, पुन्हा एकदा ऐका.
दही कोणतं आणि लाही कोणती? नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमी मोहिला साधनी, वा वा. प्रेमी मोहिला साधनी, प्रेमी मोहिला साधनी, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी मोहिला साजनी, प्रेमे मोहिला साजनी, प्रेमे मोहिला साजनी, नामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साजनी. महाराज म्हणतात काला कोणता? हरिनामाचा. म्हणजे ना कृष्ण नंदा घरी बाळ, कृष्ण नंदा घरी बाळ, कृष्ण बाळ, कृष्ण बाळ, कृष्ण नंदा घरी बाळ, कृष्ण नंदा घरी बाळ, कृष्ण बाळ, कृष्ण हे आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, बाळ, कृष्ण नंदा घरी बाळ, कृष्ण नंदा घरी बाळ, कृष्ण बाळ, नंदा घरी. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. नर नारी सर्वाला आनंद झाला. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. विठोबा रखुमाये, विठोबा तळी आहे हा. आणि मग मला सांगायचं एवढंच आहे, हे लोक कोणत्या पक्षातून कुठं बी जातात तरी त्या लकऱ्यांनी हार घालतात. आम्ही तर पहिल्यापासून एकाच पक्षात आहे, मग असे हार घाला हरकत काय आम्हाला, आहे का नाही? लक्ष म्हणून सगळ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. लक्ष देऊन ऐका बघा. कन्हैयाला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात आणि वेळ कमी असल्यामुळं देवानं आता रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात रंगानी लग्नात तो म्या देखिलास ये,
मालिकेत डाव्या गुडघ्याने रांगत. लक्ष देऊन ऐका, कन्हैयानं रांगायला सुरुवात केली आणि रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात आहे का नाही मायाव. लहानपणी कोणी बी खोडकर असतं, बरोबर आहे का नाही. आता मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो नाही, आता बी झालो का नाही काय माहिती, तुम्ही समजता तो भाग वेगळा आहे का. लहानपण खोड्यातच शोभत असतं बघा. लक्ष द्या बरं का. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद, जेवढं खोडकर तेवढा. माझी मुलगी म्हणे पप्पा मला ऊस आणून द्या, मग ऊस आणून द्याला. म्हणे मोडून द्या, मोडून द्याला. म्हणे हो जोडून द्या, काय डोंगलं जोडून द्या. काय लेकरं बोलतील सांगता येत नाही. एक पोरगं शाळेत टोपी घालून जायचं. त्याचे मास्तर म्हणले का रे सगळ्या वर्गात तू एकटाच टोपी घालून काऊन येतो. ते म्हणे आपल्या डोक्यात काय चाललं हे कोणाला कळलंच नाही पाहिजे. काय लेकरं करतील. एक पोरगं बापाला म्हणे बाबा मला बुलट पाहिजे. बाप म्हणे देवान 2 पाय कशाला दिले. ते म्हणे एक किक मारा आणि एक गेअर टाका. काय लेकरं बोलतीन सांगता येत ना महाराज. लेकरू खोडकरच असतं. कन्हैयानं रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, धरती गवळणी, धावणी धरती गवळ, बांधित चरणी देते गाराणी, बांधित चरणी देते गाराणी, यशोदेचा जनी, यशोदेचा जनी, दूध भक्षुनी तमाल नीले नबळ केली साज. कृष्ण आळवा आळवा वरतुनी माते दावा. कृष्ण आळवा आळवा वरतुनी माते दावा. कृष्ण आळवा आळवा पाठी लावा. कृष्ण आळवा आळवा. रांगत असताना देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली. ऐका बरं का. पण देवानं चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्या. वाच्यार्थ लक्षार्थ जर कळाला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. हा वाच्यार्थ लक्षार्थ कसा असतो बघा. एका सासूनं सुनबाईला सांगितलं सुनबाई पातेल्यात दूध ठेवलंय, मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव, मी खालच्या गल्लीत जाऊन येते. सासू गेली तेवढ्यात कुत्री आली आणि दुधावर 5ची मोटर चालू केली. ती बिचारी नुसतं कुत्रीकडं पाहायची. अख्खं दूध पिलं कुत्रीनं पण ही काय हाड म्हणली नाही. सासू आली म्हणे सुनबाई पातेल्यातलं दूध काय झालं. पेलं म्हणे माय कुत्रीनं. मग तुला सांगितलं होतं मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. ती म्हणे आत्या तुम्ही मांजरीचंच म्हणल्या बरं, कुत्रीचं कुठं म्हणल्या. मांजरीचं म्हणून कुत्रीचं का वेगळं सांगावं लागतं का सांगा. वाचार्थ लक्षार्थ कळाला नाही तर काल्याचं कीर्तन कळणार नाही. देवानं चोरी केली पण कशाची. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, किंवा चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. किंवा हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त. पारवीत विसरले, पारवीत विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. हरीने माझे हरिले चित्त. देवानं चोरलं पण चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. ऐकताय ना माया हो. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. असंच आहे का नाही. आता मी केलेलं कीर्तन